तर आपण पाहू शकता की हे महालक्ष्मीचं मंदिर आहे. महालक्ष्मी म्हणजे ह्या देवी ज्या आहे देवी देवता उत्तरेकडून येतात. येताना देवीनं गिरिजासूर राक्षसाचा वध केला. हे इथून ठिकाण आहे 10 किलोमीटरच्या अंतरावरती गिरजवडे म्हणून. देवी आली तर इथं प्रकट होते. देवीचे शरण आहे इथं. प्रकट झाल्यानंतर पाठीमागं कमळ उत्पन्न झालं आणि कमळामध्ये बसलेले. इथून 5 फड्याचा नाग येत होता. त्याच युगामध्ये 700 वर्षाच्या पाठीमागं गोरक्षनाथांनी नागपंचमीचा उत्सव सुरू केला. म्हणजे इथं एका ब्राह्मणाच्या घरी ते भिक्षा मागायला आले होते. तेव्हा त्यांनी भिक्षा मागताना वेळ का झाला म्हणून एका भगिनीला विचारलं तर ते म्हणजे आज नागपंचमी आहे आणि मी चिखलाच्या नागाची पूजा करते. तर त्यांनी सांगितलं की आजपासून तुम्ही जिवंत नागाची पूजा सुरू करा. म्हणून त्याने एक झोळीतले नाग काढला आणि तो नागाची पूजन करण्यासाठी नाग दिला. तेव्हापासून त्या घरामध्ये जिवंत नागाची पूजा होते. पालखी निघते, पालखी इथे येते, आरती केली जातात. आरती करून परत रिटर्न पालखी घरी जाते. असे महालक्ष्मीचं मंदिर आहे 700-800 वर्षापूर्वीचं. नागाची परंपरा ही तेव्हापासून सुरू आहे आजपर्यंत. थोडंसं आता कायद्याचे कचाडे सापडल्यामुळे थोडंसं प्रदर्शन होत नाही. पण नागाची मिरवणूक म्हणा, नागाची पूजन म्हणा किंवा नागाला भाव बांधणे इथले ज्या भगिनी आहेत त्या अशा प्रकारे पूजन करून नागाला व्यवस्थित परत सुखरूप जंगलामध्ये सोडून देतात.